आपण बघताय माझा मिड डे। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न झालाय। सुप्रीम कोर्टामधल्या वकिलाकडून सुनावणीच्या दरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न झालाय। सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या वकिलाला वेळीच रोखलं। वकिलानं सुनावणीच्या दरम्यान मंचाच्या जवळ जाऊन बूट काढून फेकायचा प्रयत्न केला, पण वेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अडवलं। सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या वकिलाला कोर्टाच्या बाहेर काढलं आणि यावेळी तो वकील आरडाओरड करत होता। सनातनचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा देखील त्याने दिल्या। अशा प्रकारांनी आम्ही विचलित होत नाही, तुम्ही तुमचा युक्तिवाद सुरू ठेवा असं भूषण गवई यांनी पुढे म्हटलं होतं। त्यामुळे ही धक्कादायक खरंतर घटना आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये असणाऱ्या एका वकिलाकडूनच थेट सरन्यायाधीशांच्या दिशेनं बूट फेकण्याचा प्रयत्न झाला। या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हा जो वकील होता त्याला वेळीच रोखलं। हा वकील सुनावणीच्या दरम्यान मंचाच्या जवळ गेलेला होता आणि त्यावेळेला तो बूट काढायचा प्रयत्न करत असतानाच त्याला तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रोखलं आणि बाहेर काढलं। पुढची बातमी